महाराष्ट्रातील जनतेला नेमकं झालं काय? काही पण करायचं का? बाबाचा एक व्हिडिओ 20 आणि 50 रुपयाला विकला आणि त्यामध्ये मोठ्या नेत्याचा, मोठ्या मंत्र्याचाही व्हिडिओ. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला सर्वात मोठी धडकी भरवणारी महत्त्वाची बातमी येत आहे. तो बाबा आणि त्याची सगळी ते वेगवेगळी कामे. त्या बाबाचे अनेक लोकांकडे असलेले व्हिडिओ. नुसतेच व्हिडिओ नाही, तर राजकीय लोकांचे, त्या मोठ्या मंत्र्याचे ते सगळे काम. जे हे मंत्री, हे मोठे राजकीय नेते या बाबासोबत मिळून करीत होते. आता आपल्याला अशी काही गुप्त माहिती हाती लागली आहे की ती बघितल्यावर या मोठ्या मंत्र्यांचा, या मोठ्या राजकीय नेत्यांचं, ज्या लोकांना तुम्ही चांगलं मानतात, त्यांचं सगळं भांडं फुटणार आहेत. कारण की त्यांचं ते सगळं काम, जे काम ते लोक जनतेच्या पाठीमागे करायचे, ते काम आपण तुम्हाला आता उघडपणे दाखवणार, सर्व काही जाहीर करणार. त्यामुळे बऱ्याच मोठ्या नेत्यांचं आता टेन्शन वाढणार आहे. हे सर्व बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे. हा व्हिडिओ शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण 20 आणि 50 रुपयाला जे पण काही व्हिडिओ विकले, ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत ओपन दाखवणार. तसंच त्या मोठ्या मंत्र्याचा, मोठ्या नेत्याचा काय कारनामा आहेत, तो सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागेल. आणि या महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीसाठी या व्हिडिओला एक लाईक करा. एक लाईक लगेच झाला पाहिजे. अहो, तो बाबा आणि त्याचे वेगवेगळे ते सगळे काम. नुकताच या बाबाचा तपास पोलिसांनी SIT मार्फत केला जात आहे. या बाबाचे काही लिंक इंटरनेटवर व्हायरल होत्या, ज्या नुकत्याच आता सर्व हटवण्यात आल्या असून यांची जे पण काही कामं इंटरनेटवर आले होते, ते सगळे आता काढून टाकण्यात आले आहे. परंतु काही लोकांनी यांचे सगळे ते काम डाउनलोड करून घेतले होते आणि ते सर्व एकमेकांना पाठवित होते. नुसतेच फ्री नव्हते पाठवित, तर 20 रुपये ते 50 रुपयेपर्यंत असे पैसे देऊन या सर्व गोष्टी करण्यात आल्या. तसंच या बाबाच्या दरबारात येणारा तो मोठा मंत्री, त्याचा पण ते काम सर्व काही जनतेच्या समोर आलेलं आहे. राज्यवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचे प्रमाण आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गोरगरिबाचे प्रश्न आहेत. इतके सगळे प्रश्न असताना हे मोठे मंत्री मात्र या बाबाकडे जायचे आणि ते सगळे काम करायचे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आता पश्चाताप होत आहे की या मोठ्या मंत्र्यांना का बरं आम्ही निवडून दिलं? तुम्ही ज्यांना आपलं मानलं होतं, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला होता, त्याच मंत्र्यांचे आता ते काम उघड झालेले आहेत. हे सर्व बघितल्यावर अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि मोठा संताप निर्माण कराल तुम्ही. हे सर्व तुम्हाला आता मी लगेच दाखवते. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघत राहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही स्पष्टपणे दिसणार. या बाबाचा आता वेगळाच एक मोठा कारनामा समोर आला नाहीत. त्यानुसार याने बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे आर्थिक फसवणूक केल्याची सुद्धा गुन्हे दाखल होत आहे. याने आपल्याच काही भक्तांकडे खोटे इन्कम टॅक्स ऑफिसर पाठवून त्यांना लुबाडण्याचे काम केल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. इतके काही वेगवेगळे कारनामे केले त्या बाबाने की विचारू नका. जनतेला जबरदस्त वेड्यात काढलं आणि लोकसुद्धा यावर विश्वास ठेवत होते. लोकसुद्धा याला मानत होते. तो बाबा खूप लोकांना वेगवेगळे आश्वासन द्यायचा आणि ते सगळे काम करायचा. या बाबाचा आता अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेची सुद्धा संबंध जोडला जात आहे. याबाबतचे मोठ्या मंत्र्यांसोबत, मोठ्या कंपनीच्या मालकांसोबत संबंध असल्याची माहिती येत आहे. याबाबतचे VSR कंपनी, ज्या कंपनीच्या विमान दुर्घटनेत दादांचा मृत्यू झाला, त्या विमान कंपनी आणि त्या पायलट, त्या सगळ्यांचे याबाबतचे चांगले संबंध होते, चांगले कॉन्टॅक्ट होते. त्यामुळे या बाबांनी आणि त्या लोकांनी आणि काही मंत्र्यांनी असं सर्वांनी मिळून दादांच्या विरोधात काही डाव रचलेला होता का, त्या संदर्भात सुद्धा आता वेगवेगळी चर्चा केली जात आहे. कारण की दादांचा अपघात झाला त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी या बाबासोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आलेला आहे. त्यामुळे नेमकं दादांची कोणी याला सुपारी दिलेली होती का, किंवा कोणी याच्यासोबत दादांना संपवण्यासाठी काही कट रचलेला होता का, अशी सुद्धा आता वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा केली जात आहे. या बाबामुळे एका मोठ्या राजकीयाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. या बाबामुळे अनेक बऱ्याच मोठ्या मंत्र्यांचे, मोठ्या नेत्यांचे ते सगळे काम बाहेर पडणार आहेत. बऱ्याच मोठ्या मंत्र्यांना मोठा धक्का बसणार आहेत. त्यामुळे राज्यभरातून एक चर्चा केली जात आहे की या बाबांना मारलं जाऊ शकतं. कारण की या बाबाकडे बऱ्याच मोठ्या मंत्र्यांचे, बऱ्याच मोठ्या राजकीय नेत्यांचे ते सर्व काम आहेत, जे या बाबांनी आणि त्या मोठ्या मंत्र्यांनी मिळून केलेले आहेत. तसंच बाबाकडे येणारे सर्वसाधारण लोक नव्हते. मोठ्या मोठ्या उच्च पदावर बसलेले अधिकारी, मोठे मोठे प्रमुख प्रशासनातील व्यक्ती येत असत. तसंच या बाबांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे पण काही आर्थिक व्यवहार केले, जमीन व्यवहार केले, त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या नावे सुद्धा यांनी मोठी गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे, ज्यामध्ये 4 ते 5 मोठे अधिकारी असल्याची सुद्धा चर्चा केली जात आहे. विनंती करीन, तुम्ही या भोंदू बाबांकडे जाणं बंद करा. म्हणजे आमच्याकडे इतकी लोक आली होती, मी नावं नाही आता घेणार, त्यावेळेला आमचे 13 आमदार आले तेव्हा माझ्याकडे इतके लोक आले होते भोंदू बाबांसाठी
मी त्यांना भोंदूबाबा म्हणते, तेव्हा ते स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, विष्णू, लक्ष्मी, पार्वती काही स्वतःला म्हटलेलं असतं. मी सांगितलं, थँकफुली माझा नवरा पण तसाच आहे. आम्ही सांगितलं आमच्याकडे कोणी आलं तर आम्ही पाया पडणार नाही, तुम्हाला आम्हाला भेटायला यायचं तुम्ही भेटायला या. प्लस आमच्यावर फोटो काढून लोकांना जर सांगितलं की आम्ही तुमच्या भक्त होतो, आम्ही तिथे तुम्हाला येऊन कान फटवणार. सो आमच्याकडे कोणी येतच नाही किंवा आम्ही पण कोणाकडे जात नाही. सो माझं लोकांना विनंती आहे, भोंदूबाबा फसवतात म्हणजे तुम्ही पण व्हिडिओ बघितले असतील, कोणती बाई बेशुद्ध दिसते हो तुम्हाला? काय आहे म्हणजे काय चाललंय, आपला समाज कुठे चाललाय? म्हणजे आपण महाराष्ट्र हा समाज सुधारक किती लिस्ट आहे हो, आपल्या संतांपासून, हुशार माणसांपासून, सायंटिस्ट पासून, साहित्यिकांपर्यंत. काय म्हणजे लोक वेडे झालेत का काय कळत नाही मला. मॅडम बरं काय हा भोंदूबाबा तुमच्या काय नवऱ्याला प्रमोशन मिळवून देणार आहे, काय बदल्या करणार आहे? बरं काय किती पैसा खायचा आणि इथेच ठेवून जायचंय पैसा, तो कोणीही नेऊ शकत नाही. विषय असा आहे की या नगरसेवकांनी मराठी भाषा या विषयावरती आक्रमकपणे बाजू मांडली. काय म्हणणं आहे तुमचं एकूण सध्याचं राजकीय? मला असं वाटतं की आपल्याला ना महाराष्ट्रात सगळ्यांनाच लाज वाटली पाहिजे की आपल्याला मराठीसाठी बाजू मांडायला लागते. साहेब भाषणात प्रत्येक वेळेला सांगतात, तुम्ही कुठच्याही स्टेटला जा, कुठच्याही भारतातल्या स्टेटला जा, तुम्ही फक्त भारतच रिस्ट्रिक्ट करू नका, तुम्ही जगभरात कुठेही जा. तुम्ही जपानला गेलात तुम्हाला जॅपनीजच बोलायला लागते, चायनाला गेलात तर तुम्हाला चायनीजच बोलायला लागते. माझी मैत्रीण आता स्वीडिश नॅशनल झाली, तिला सांगितलंय 6 महिन्यात स्वीडिश शिकायला पाहिजे तरच तुमची नॅशनॅलिटी राहील. मग आपणच का असे मागे राहतो आणि आपल्याला का लोकांना सांगायला लागतं की तुम्ही मराठीत बोला किंवा मराठी शाळा बंद करू नका? ही फक्त मराठी भाषिकांचीच का एवढी हलगर्जीपणा असतो मला कळत नाहीये. इंग्रजी या शाळांचा घाट घातला जातो, म्हणजे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या शाळा इंग्रजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकारचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तुमच्या नगरसेवकांनी इतर नगरसेवकांनी विरोध केला, मात्र त्याला सत्ताधारी जुमानले नाहीयेत. त्यांनी बहुमताने तो ठराव मंजूर केला. म्हणूनच राजसाहेब नेहमी म्हणतात मराठीसाठी म्हणूनच राजसाहेब म्हणतात की तुम्ही एखाद्याच्या हाती अशी पाशवी राक्षसी शक्ती देऊ नका, सत्ता देऊ नका. मग ते तुम्हाला विचारणारच नाही. जसं काल नाशिकला झालं की ऑक्सिजन झाडांपासून मिळणारा सगळ्यांना हवा आहे, सत्ताधाऱ्यांना पण हवा आहे आणि विरोधी पक्षांना पण हवा आहे, पण तरी बेमालूमपणे झाडं कापली. सगळ्यांनी आम्ही आंदोलनं केली, ते पोलिसांना हाताशी धरतात आणि झाडं कापून टाकतात. शेवटी ती एक एक झाड वाढायला 100 वर्ष लागलेली असतात. आणि असं काही नाहीये की नाशिकला जागा नाहीये कुंभमेळ्यासाठी. नाशिकला वर्षोनवर्ष कुंभमेळा होतो, दर 5 वर्षांनी होतो. आम्ही सत्तेत होतो तेव्हाही झाला होता. ती जमीन कुठे गेली? म्हणजे जमिनी मोकळ्या करायच्या कुंभमेळ्याच्या नावाखाली आणि कुंभमेळा संपला की त्या जमिनी विकून टाकायच्या. आता कालच तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल केलाय की कुंभमेळ्यासाठी जो फंड काढलाय त्यातला कसा कट वरपासून खालपर्यंत मंत्र्यांना जातोय. मला असं वाटतं की तुमच्या हातात ही सत्ता आहे, जरी तिकडे सत्ता नसेल तरी तुम्ही ती वाजवत राहिली पाहिजे, गाजवत राहिली पाहिजे. लोकांना कसं आहे की इतके दिवस सोशल मीडियावरती त्यांनी, आपण म्हणतो अंधभक्त, त्यांनी जो काय धुमाकूळ घातला होता, तुम्ही लोकांना जाणीव करून दिली पाहिजे की रियालिटी काय आहे.